शारदेच्या रंगमहाली सेवा करीतो मी थोडी रसिक जन हो तुम्हा वाहतो दुर्वांची या जोडी नृत्य नाट्य संगीते सकल ब्रह्मांड डोलते नृत्य नाट्य संगीते सकल ब्रह्मांड डोलते शाहिरी परंपरेला नम्र अभिवादन करून आपल्या देव देवतेला नम्र अभिवादन करून तमाशा वर्षी कैलासवासी पट्टे बापूराव यांना नम्र अभिवादन करून कोणी हरिभाऊ साई पट्टे बापूराव आणि कपावळी भुलविणी जनता सगळी तमाशाची रीत सागळी हा शाहिरी मुजरा त्यांच्या चरणात प्रथम आम्ही आमच्या सरस्वती मातेला नम्र अभिवादन करून संगीत रत्न दत्ता महाडी पुणेकर विनोद सम्राट मास्टर गुलाबराव बोरगावकर यांच्या पवित्र स्मृतीस नम्र अभिवादन करून सहर्ष सादर करीत आहोत श्री रेणुका माता प्रसन्न लोकनाट्य निर्मित संचाची संचारिका कुमारी कमल अनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या कणगवळणीला सुरुवात होत आहे प्रथमात प्रथम मानाची पारंपरिक गवळण
वेळ लागण्याला कारण असतात पोरी. बया मी टीव्हीच बघत बसली ना. बाजारची तयारी झाली. आज वार गुरुवार, आज बाजारचा दिवस. बाजारची तयारी केली बाया मी टीव्हीच बघत बसली. आणि टीव्हीला तो कार्यक्रम लागलेला. होम मिनिस्टर आधीच मांडीकरांचा त्यानं मला प्रश्न विचारला, काळी कोंबडी पांढऱ्या अंड घालते कशी? मोठा गंभीर प्रश्न पडला ग. मीही त्याला प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हटलं काळी कोंबडी पांढऱ्या अंड घालते कशी? ती म्हटलं माझ्या पांढऱ्या कोंबड्यांची करामत आहे. झाली सगळ्यांची तयारी. नखरा जास्त केलेला दिसतो. जास्त नखरा करू नका. तर गिरायकाच्या चक्रा वाढतात ना, वाढवली त्याशिवाय माल खपणार नाही. नटापटा जास्त करू नका. बलात्काराचे प्रकार वाढलेले आहेत ग. मध्यंतरी काय झालं तुला माहिती? आता दिल्लीमध्ये चालू इष्टीत एका मुलीवर बलात्कार झाला. मुंबईला काय झालं? शक्ती मिल कंपाऊंड मध्ये एका पत्रकार मुलीवर बलात्कार झाला. तेव्हा या कलियुगात सावधानतेने राहायचं. पर्स मध्ये काय काय घेतला? आपली सुरक्षितता आपणच बाळगली पाहिजे. असलं काय पर्स मध्ये ठेवू नको. आता इथून पुढे आपल्या पर्स मध्ये काय काय ठेवायचं माहिती का? लाल चटणी, बुकी चटणी, चाकू, सुर ठेवायचं. लढाईला जायचं नाही. एखादा जर नराधम आपल्यावरती जबरदस्ती करण्यासाठी आला, आपलं शील सांभाळण्यासाठी त्याच्या डोळ्यात चटणी घालायची, द्यायचा भोगसून. त्या टायमाला कायद्याला देखील घाबरायचं नाही. नाहीतर तुम्ही म्हणताला आता कायदा येईल, मग कायदा येईल, तर आपलं भूमिपूजन होईल. कलियुग बेकार आहे ना, म्हणून म्हणते मी. सगळ्यांची तयारी झाली. प्रत्येकीला मी माल विचारून घेते. चला एक नंबर. मथुरेच्या बाजारला जायचं आहे. बाजारची तयारी केली तुम्ही? माल काय घेता? लोणी. म्हणजे तांबड्या हुलियापासून तयार होतं का लोणी? दुधापासून तयार झालेलं लोणी. नेसता काय? नेसता साधी साडी. तिला म्हणायची गवळण. आजकालचा जमाना वाईट आहे. या जमान्यामध्ये साधं भोळं राहावं आणि गावासंग जावावं. पंढरीच्या वारीला जाते का नाही? कवा तर जात ना. साधी साडी. गळ्यामध्ये काय घातलं? मोहण्याला घातला. मोहनमाळ. हसू नको, मुतखडा होईल. झाली तयारी. चला 2 नंबर या. आपली तयारी हो. मथुरेच्या बाजारला जायचं आहे. नाश्ता करायला नाही. हा बाजार बाजार. माल कोणता घेते? माल लोणीच घेतलंस? बासुंदी. बासुंदी काय असुंदी? दुधापासून तयार झालेली बासुंदी. नेसता काय? नऊवारी लुगडं. गळ्यामध्ये चंद्रहार. कोण राहिला अजून? हा इथं आहे बघा. फुक माल आहे. हा हा. माल काय घेतीस? श्रीखंड. मुलीनं माल बदला ग. ही घेते श्रीखंड. तू घे तू खंड. तू घे काशीखंड. तू घे आईलंड. मी घेते माझ्या म्हाताऱ्याचं लोखंड. नवरा भांगारवाला आहे म्हणून घेते लोखंड. श्रीखंड. नेसता काय? काय पैठणी. गळ्यामध्ये चंद्रार. वापुड. राधाबाई. हो राधाबाई. कुठं राहिले? आपली तयारी झाली का? माल काय घेता आपण? काय ग? तुझ्या हलव्यानं पोरं करताल ना कालवा. दुधापासून तयार झालेला हलवा. हलवा. नेसता काय? नेसते ना चंद्रकोर पैठणी. चंद्रकोर पैठणी. सगळी पैठणी गुंडाळी असतात. मग नाही तर काय? म्हणजे त्यात मेलची साडी. गळ्यामध्ये काय घातलं? काय ग? मंचली. मंचली. कुठे बिचली? अगं माझ्या दागिन्याचं नाव आहे का? चला वा पुढं. राधाबाई. तुमच्या शिवाय वेळेला शोभा राहिली नाही बरं का? मुख्य तुम्ही माल काय घेता का नाही? मथुरीच्या बाजारला जायचा आहे. मागच्या महिन्यात आटली होती ना तुझी? मस आटली होती ना. परत फुटली का ग? दूध घेतेस. नेसतेस काय? त्या मेलची साडी. पत्र्यात धिंगाणा. गळ्यामध्ये काय घातलं तर? हा आणि मी काय शेजाऱ्याच्या नावचं म्हणते वेगळं. पायामध्ये जोडवी. कमरेला कंबरपट्टा. कंपाळी कुंकवाचा टिळा. हिला म्हणायचं रंडक्या बाईचं लेणं. तेच ना ग आयोबाईचं लेणं. सगळ्यांची तयारी झालेली आहे. जायचं कसं? कोणी घेतलं लोणी, कोणी घेतलं श्रीखंड, कोणी घेतलं तूप. मला माल शिल्लक राहिलाय काय ग? विकायला घेते. कडी घेते. कडी. आता कढीला तर लई गिराई. आपण काय करायचं? कढीचा माल भरायचा. बाजारमध्ये जायचं. कढीचा माल बाजारात ठेवायचा आणि जोरात थाळी द्यायची. कढी घ्या कढी.
कुठलंच गडी कडी खायला तर रुपयाला पोरका बिगर दातावल्या कवर बी बरपा नेसायला माहेरची साडी लोटणा घातलाय मला अवघड आहे की मुलीनो तो कृष्ण आपल्याला अडवतो नडवतो आपली चेष्टा मस्करी करतो त्याची वाट चुकून कसं जायचं मथुरेच्या बाजाला चला मथुरीच्या चला निघा निघा बाजार मोठा लवकर मथुरीच्या चला निघा निघा
नंदाचा मोर मोठा नंदाचा राजे
सोडा शस्त्र हे रे बाबा. आज मोटोरीच्या बाजारला चालले घे त्याचा रस्ता म्हणजे झालं. अगं थांबा, घे तुझ्या आई गरम, तुझ्या आई गरम, चहा गरम, चहा गरम. ही म्हातारी फार चावल आहे. अगं थांबा गावाली हलवावाली. अगं थांब. ए क्या बाई लोणी ए लोणीवाली. क्या बाई? अगं थांबा. घे काळ टंबाटू. ही म्हातारी फार चावल आहे. अगं थांबा म्हणलं ना. अगं थांबा. अगं बाई मावशी, अगं मावशी, अगं मावशी, अगं मावशी. मगाकडनं चांगली आलीस आणि वरातीतलं घोडं नाचल्यावर नाचायला लागले. भानगड काय झाली ग? अरे मुंडे, काय ग? तुम्ही सगळ्या पुढे निघून गेला. बर बाकी माझं मी एकटीच राहिली. एकटीच कोणाचा कोण आला आणि पदर धरला. पदर धरलं तुला बरं वाटलं असं? हे? तुला राग बी घेतो का नाही? अगं तुम्ही घाबरले ना. देणं शिव्या त्याला बघ. ए नालाय का? ए बेशर्म्या म्हणते म्हण. तुझा पदर धरला तुला राग नाही का? आलाय ना. अरे बेशर्म्या काय रे बेशर्म्या? नालाय का? नालाय का? गड्यावानी गडी गाड्यावानी गडी. पाण्यासारखा मुत तो. ए, अरे काय पण कशी बोलतीस का? थांब सोडाय सांगते थांब. काय रे मेल्या मुर्द्या कडूच्या ए, तुझी ना आमची ओळख ना पाळ. मुळीच नाही. देणं ना घेणं नाही. एखादी आला त्या पुरीचा पदर धरलास पण चुकीचा धरलास. मग मावशी, कुठं झालं पाहिजे? सोड ना तिथं सोड. सोडला. घरी इथं काय माझा पदर काय तुला निभार लागतो का रे? का रे रस्त्याच्या अडवलास आमचा. तू कुणाचा खोंड आहेस? अगं तू काय बोलतेस? कुणाचे कोण? कुणाचा कोण आहे? तू राहतो कुठं? बरोबर. तुझा तालुका कोणता? अगदी बरोबर आहे. तू का खातो काय? कडबा खातो का बुसकाट खातो? तू काय बोलतेस? कर्म पुस्तक खायला ती काही जनावर आहे का? नाही तू राहतो कुठं? तुझा पत्ता नाही काय भानगड काय? म्हणजे तुम्ही दोघांनी ती मला ओळखलेलं नाही. आता वळखाय तुझ्या ढोंगणावर लेबल पण नाही. अगं काय बोलते म्हातारे? कपाळा ओरड पण नाही. कसं ओळखायचं तुला बाबा? मी सांगतो. हा जगाचा जगणारी म्हणतात तो तुझ्या समोर उभा आहे. जगाचा जग नाही असा तू कोण आहे? म्हणजे हा जगाचं जगणारी माहित नाही. कोण तू? बरोबर आहे. हा मी थोडक्यात तुम्हाला एक खून दाखवतो. बरं. मग तुम्ही नक्की ओळखाल. असं? बघ माझी खून. बघितलं का? आता ओळखला तुला? बाई मावशी, हा? तुला याची ओळख पटली का? आणि कोंबडीच्या पोल्ट्रीमध्ये कामाला असते. कोंबडीची अंडी तपास. ए, अगं ती या कंगणीनं मी काय केलं? काय केलंस? गोवर्धन पर्वत उचलणारा अरे वा. गोवर्धन गिरधारी म्हणतात तोच मीच. म्हणजे श्री कृष्ण परमात्मा ज्याला तुम्ही देव म्हणतात तो तुझ्या समोर उभा आहे. वय कृष्ण तू का? मग मला ओळखलं नाहीस तू. तू कोण ग? मी तुझी मम्मी देव की देणे. अरे मावशी, कृष्ण म्हणतो बघ. आता या कृष्ण म्हणतो. हा? त्याला म्हणा कृष्ण काय आम्हाला माहिती नाही का? अरे लहानाचा मोठा आम्ही केला कृष्णाला. म्हणजे बघितलं तुम्ही? मग? असा होता सांगा. त्या कुंजवनामध्ये कालच पाहिलं तर आपण. तो कसा ग? काळ्या सवळ्या रंगाचा, बर काळ्या सावळ्या रंगाचा. हरणासारख्या डोळ्यांचा, बर त्याला दोन डोळं होतं. असणारच. डोळं श्री काय? मुकुट, श्री मुंगूस अगं, मुकुट. हा कानी कुंडल, कानात शिवाजी बिडी बंडल. ए, कानी कुंडल कानी कुंडल. पितांबराची कास, बघू कास आहे का? बघ ना बघ ना. काय सगळं कचकरणच अरे आहे. बाबा काय बोलतेस? नाही पितांबराची कास आणि ग पायी पद्म, पायी पद्म आहेत ना. आहेत ना. सगळे मोताचे वगाळच अहो, आहे. फक्त लोकांनी वाढवलेलं नारळ त्याचं उरलेलं पाणी आहे. नारळाचं पाणी आहे का? पायी पद्म. मावशी, काय ग? अंग वक्र करीतरी पावा, अंग वक्र करीतही पावा. गोपवेश हरी तोच जपावा, तोच जपावा. वाम बाबरी गाल तो डावा, गालत डावा तोच श्रीकृष्ण या गद्यामध्ये ठसावा. ठसावा असा तो कृष्ण. असा तो कृष्ण. आम्ही पाहिला कुंजवनामध्ये. तू स्वतःला कृष्ण म्हणतोस ना. तुझी थोडक्यात आम्हाला माहिती सांग म्हणजे आम्हाला पटल तू कृष्ण आहे. अगदी बरोबर आहे. हो, हो. सर्व गवळणीला सांग मला हात जोडण्यासाठी. मुली नो, हात जोडा. देवाला झोडा ग. जोडा का मारा? हात जोडा हात जोडा. जोडले हात. जोडले हात. आता डोळे झाका पाहू. चांगले झाकले डोळे. आता करू सुरुवात. हात जोडायला डोळे झाकायला कर आमच्या दुकानाच्या शेजारवर घाल गर्दी हातात कर चुक्याचा सत्यानाश. आता तसं नाही मावशी. मग माझी ओळख सांगायला सुरुवात करू का म्हटलं? माहिती सांगायला का? करा सुरुवात. आई थोडक्यात माझी ओळख सांगतो. जगदंब जगव्यापक दळी दळी भरला चतुर्भुजीचा तोची जाणता विठेवरी धरला श्री सागर निद्राताचे शेषावरी रवला तोची मंदागरी
शिरा भात एवढी शिरा तुला जेवाई तर बोलवली का मला वाटलं जेवणाचा श्लोक बोलला का काय नाही माझी ओळख सांगितली तू कृष्ण आहेस ना हो ना. म्हणजे आम्हाला कळलं अशा भाषेत सांग तू कृष्ण असं आहेस नाही. एकतर आम्ही अशिक्षित गवळणी बरोबर आहे. आम्हाला कळलं असल्या भाषेत सांग अगदी बरोबर तू आहे. कृष्ण कसा काय कसं आहे? तुझा अवतार किती आहे आता कुठला अवतारात आलाय आता हा. ऐक सांग सांगतो सांग अगं कुठं निघाली माझ्या जीवनात रे. कुठं निघाली माझ्या जीवनात रे. उभा कृष्ण सखा गोल वाटेवरी उभा कृष्ण सखा गोल वाटेवरी उभा कृष्ण सखा गोल वाटेवरी कृष्ण सखा गोविंद वाटेवरी उभा कृष्ण सखा गोविंद वाटेवरी उभा कृष्ण सखा गोविंद वाटेवरी. हे मावशी मावशी ओळखलंस मला आहे मुली भक्ती करतील आमचा मार्ग तू मोकळा असं ना अगं मावशी देवमाशाचं भुकेलेलं आहे भक्तीचा माझी भाग. भक्ती करा तुमचा मार्ग मोकळा आहे भक्ती करते करा भक्ती आहे जरा पहिला सत्य बोलणारी सत्य चालणारी सत्य वागणारी सत्य भामा सत्यभामा करा भक्ती देवाची भक्ती.
समोरच्या मांडणीवर या ठिकाणी उपस्थित आहे